आवाज सर्वसामान्यांचा। सध्या कातरखटाव परिसरात गेले 4 ते 5 महिने झाली ऊसतोड जोमात सुरू आहे, परंतु शिवारात अनेक ठिकाणी ऊसतोड असल्याने ऊसाला तुरे आलेत। यामुळे वजनात बऱ्यापैकी घट होणार या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झालेत। ऊसाचे पीक हे हमी पीक असल्याने शेतकऱ्यांना एकतर परवडत नाही। लागणीपासून ऊस निघेपर्यंत 50 ते 60 हजार एकरी खर्च ऊसाला येत आहे। दुसरीकडे टोळीवाले चिटबॉय भरमसाठ पैसे मागून शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणत आहेत। अशातच यंदा जादा पाऊस का झाल्याने ऊसाच्या पिकात तण वाढत आहे। भागातील ऊसाला तुरे लवकर आलेत। ऊसाला तुरे आले की वजनात घट झालीच म्हणून समजा। त्यामुळे ऊस लवकर कारखान्याला पाठवण्यासाठी शिवारात धडपड दिसून येत आहे। अलीकडच्या काळात ऊसतोड करणाऱ्या टोळ्यांचा तुटवडा मशीन वेळेवर मिळत नसल्याने तिची कमतरता, आडसाली ऊस 18 ते 19 महिने ठेवून ऊसाला वजन मिळणार का, या समस्येने या भागातील शेतकरी हैराण दिसून येत आहेत। अशा तऱ्हेने शेतकऱ्यांची कोंडी होताना दिसत आहेत। पाहुयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आहोत कातरखटाव वडूज रोड येथील दोंडवळ शिवारात। गेली 18 महिन्याचा आडसाली ऊस इथे मशीनने काढायचं चाललंय। तर शेतकऱ्यांची काय समस्या आहे? ऊस तोड लेट झाली, ऊसाला तुरे येतात, काय म्हणजे शेतकऱ्याला इकडून आड आणि तिकडून विहीर असे का होते? तर एक समस्या काय नक्की, आणि ऊस यावर्षी ऊस परवडतोय नाही परवडतोय, आपण यांच्याकडून शेतकऱ्यांकडून जाणून घ्या। तर काय समस्या आहे, काय अडचणीत ह्या वर्षी आली? एक हमी पीक आहे म्हणून परवडतो, नाहीतर ऊस हा परवडत नाही। लागणीपासून काढेपर्यंत 50 ते 60 हजार रुपये एकरी जात आहे, खर्च आहे। बरं, टोळीवाला म्हणलं की टोळीवाला 1 एकर तोडायचं म्हणलं तर 10,000 रुपये आज मागतोय। अच्छा, मग आता कसं आहे, एकतर पावसानं यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळं तणं भरपूर झाली। ऊसाला तुरं लवकर आलं, ऊसाला तुरा पडला की आत दशी धरते, ऊसा वजन येत नाही। अच्छा, तर ही वेळेत तुटाय पाहिजे। या कारखान्याने काय केले, इथं 2 टोळ्या टाकायच्या, तिथं 2 टोळ्या टाकायच्या, त्यामुळे ही ऊस लेट झाली तसं। अच्छा, तर मंडळी आपल्यासमोर आहेत कातरखटावचे संजय चिंचगरे शेतकरी। तर यांचा हा पाठीमागं तुम्ही आपण बघताय की आडसाली ऊस 18 महिन्याचा आडसाली ऊस, 18 महिने पुरून 19 महिना चालू आहे। 19 महिन्याचा आता त्यांची तोड चालू आहे। तर काय म्हणजे तोडला तुम्हाला काय अडचण निर्माण होती? ती अडचण म्हणजे कसं आहे, शिवनेरी टोळ्या, आमचा शेअर्स आहे शिवनेरी टोळीला, शिवनेरी कारखान्याला, त्यांनी टोळ्या व्यवस्थित दिल्याच नाही ते ना आम्हाला। अच्छा, त्यांनी आज या जवळजवळ कातरगावातनं जवळजवळ 100 ते 125 शेअर्स असतील, वरच असतील, पण कमी नाही। तरी त्यांनी 2 आणि 3 टोळ्या टाकल्या, 1 मशीन दिली। ह्या एवढ्यानं क्षेत्र उरकत नाही ना। अच्छा, बरं, आता मशीन आल्यामुळं काय टोळ्यांचं प्रमाण कमी झालं का? टोळ्यांचं प्रमाण नाही, टोळ्या टाकतानाच इथं कमी टाकल्या त्या। बरं, टोळ्या कारखान्याकडे टोळ्या भरपूर आहेत, मशिनी भरपूर आहेत, पण टाकतानाच कमी टाकल्या तिथं कातरगावमध्ये। अच्छा, तर आता टोळ्या किती सक्रिय आहेत, कुठे कुठे आहेत? इथं कातरगावमध्ये शिवनेरीच्या 2 टोळ्या टाकल्या, बरं, आणि जेरंडेश्वरच्या 2 आहेत। अच्छा, आणि बाकी मग मशीन कातरगाव जे एक आहे मशीन, आता ह्या 4 दिवसात मला वाटतं 5-6 दिवस झालं बनपुरीची एक मशीन आली। अच्छा, आणि आता ह्या स्वराजची आता हे 4 दिवस झालं चालू आहे। अच्छा, तुम्हाला एवढ्या लांब फलटण साईडला ऊस घालवा लागतोय, काय म्हणजे काय अडचण? फलटण साईडला घालवायचं कारण कसं आहे, ह्यांनी वेळेवर ऊस गेला पाहिजे ना। आज 18, 19 आणि 20 महिने जर ऊस जर थांबायचं म्हणलं शेतकऱ्यांना, त्या ऊसात काय राहणार आहे? वजन घटणार आहे, वजन येईल का? अच्छा, नाही येणार, बरोबर आहे। मग तीच अवस्था झाली, त्यामुळे आम्हाला कोणीकडे तरी घाललेलंच पाहिजे ना, हा ठेवून काय ही होत नाही। अच्छा, बरोबर आहे। आता कारखाने बंद पडायचे म्हणजे पट्टा पडायची वेळ आली थोडक्यात, आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ऊस कुठंतरी गेला पाहिजे ना। नाही जाणार तर वजन कसं आहे, घटणार। गट विकासासाठी फोन केला, गट विकासासाठी फोन उचलत नाही। चिटबॉयला फोन केला, अहो मिळेल की, आणि टोळीवाले 10-10 हजार रुपये जर एकराला जर मागितलं ऊस तोडायसाठी, तर काय शेतकरी हातात राहतंय काय? अच्छा, 10-10 हजार एकरी, एकरला 10,000 रुपये। अच्छा,
टोळीवाल्यानं पैसे मागायचं हां आणि त्यातनं परत आतनं फिरवणारे घाण आहे हे आहे, मग अजून 4 द्या वाढवून. म्हणजे अशी समस्या आणि आहे. टोळीवाल्यानं आत्ता एखादा ऊस मला वाटते 7,000 रुपयाने घेतला, किती 30 गुंठ आहे. हां तर तो 30 गुंठ त्यांनी काय केलं, तोडा 7,000 घेतला आणि दुसऱ्याचं 12 गुंठ्याला 4,000 मिळालं म्हणून तो 30 गुंठ सोडला आणि 12 गुंठ्याला गेली 4,000 घेऊन. म्हणजे पैसे जिकडे वाढीव मिळतील तिकडे पैसे वाढीव मिळतील तिकडे टोळ्या पळतील. टोळ्या पडतात. तर मंडळी अशी शेतकऱ्यांची दरवर्षी अशी इकडून आड तिकडून विहीर अशी ऊस तोडीच्या वेळी समस्या होत आहे आणि त्यामुळे ऊस लवकर त्यांना कुठंतरी ऊस गेला पाहिजे, ही काय घालवायला ठेवण्याची गोष्ट नाही. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.